सो हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. आणि आम्ही आहोत गावी दापोलीमध्ये. आणि आम्ही आता अचानक बाहेर आलो आहे. मम्मी पप्पा तर ऑलरेडी आलेले. सो इथं काहीतरी कामं थोडी जास्त होती, तर कामं पण दाखवून मी तुम्हाला कशासाठी आलो आहे. आणि असं झालं की बॉडी उतरत चालली आहे, थोडं वर्कआउट पाहिजे. वर्कआउट पण दाखवून मी कसं करतो आता गावी. टेम्पररी म्हणजे असं नाही की काहीतरी जे भेटत त्याच्यावर पण काहीतरी करतोय, असं आहे विषय. सो आता तुम्हाला मी दाखवतो फुल डे आमचा कसं जातो गावी. बाबा पुशअप मारतायत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 30. अरे यार 30 सध्या असंच वर्कआउट चाललं आमचा. 100 पुशअप्स, 100 स्क्वॉट्स, 100 सूर्यनमस्कार, वरती फांद्याला जातो बाहेर, त्यांना पुलअप्स मारतो. हेच चाललं आता. व्हेरी गुड व्हेरी गुड. गॉड बघा क्रिशिव. चल चल वर्कआउट करायला. रेडी असतो तो, कुठे पण चल बोलला की निघायला. आता आजोबांना बघितलं. हे बघा कट्टर प्रयत्न चालू आहेत पुशअप मारायचे, आणि त्याच्याबरोबर ती काजू पण पडताय ते खाली. वा वा वा, याला बोलतात डेडिकेशन. काय तरी मॅनेज करायचं. मग स्टार्ट केलंय, आता जाऊन आलेत उन्हातून, तरी पण परत बसलेत. ए जा ना बाबा, कर ना, मदत कर ना. मी जाऊ काय? सांग मी जाते. जा ना, तुला कोणी अडवलंय? जा. मला काठी दे एक जरा. काठी कशाला पाहिजे बाई? शेतकरी की औलाद आहे तू. जा चल बिंदास, मेरा आशीर्वाद लो. जा जा रे. काठी दे अशी जरा लांबट, मग काढेल मी त्याच्याने बरोबर. मोठी आहे काठी, लांब. तेवढी लांब नाही, मग? अशी झाडाची पाहिजे, अशी अशी. म्हणजे तिला मी माझा वर्कआउट व्हिडिओ बनवायला बोलवलेलं, आणि ही इथं झाडूचं काम चालू केलं हिने. ए भाई, तुला पगार नाही भेटणार या याचा? तू बोलशील एक्स्ट्रा पगार पाहिजे, तर असं नाही. ऐकते का? एक्स्ट्रा पगार नाही यायचं. जेवढं ठरलंय तेवढा तर दे सगळं. जेवढं ठरलंय तेवढं दे. सो आता कसं अप्पर मारलंय, आणि आता तिकडे दोघं पण कामाला लागलेत. मग आता विचार करतो, ही पण दादू त्याला हेल्प करतो. मग स्कॉट स्कार्फ संध्याकाळी मारेन. सो गाईस, आता मी चाललोय खालती काजू काढायला, आणि आय थिंक 3-4 वाजलेत काहीतरी, पटे ऊन आहे. आणि चाललोय आता. पप्पा गेलेत खालती ऑलरेडी. सो हे आता आपली गरमीमध्ये आपला हाच बिझनेस असतो. मागच्या वर्षी पण केलेला काजूचा, या वर्षी पण आहे. चला आता खालती बागेत भेटूया. बघा आता इथे असे पडलेले आहेत. हे बघा इथे हा पडलाय, हा पडलाय. हे बघा इथे वरती लटकणार आहे ना तोडत मोस्टली. आणि याच्या आजूबाजूला मोर असतं, सो ते खेचताना वगैरे आजूबाजूचे जर मोर पडलं तर आपलं तेवढं नुकसान होतं. हे बघा हे सगळं सुकलं जातं. भरपूर काम इकडे ऑलरेडी 2 जण लागले, तिकडे के आणि इकडे एक त्या काकी आहेत. इथे पप्पा आहेत, ते काकी खाली वाडीत राहतात. आणि आता कसं काजूचं तर ठीक आहे चालू दे, पण आता आपल्याकडे वरती जो फ्रूट असतो, काजूच्या वरचा बोंड असतो ना, बोंड, त्याचं पण काय होत असेल तर ते बघायचं आहे. कोणी गोवा विवा साईडचा, मालवण साईडचा असेल तर मला कळवा नक्की कमेंटमध्ये, खूप हेल्प होईल. हे बघा मॅडम आली आहे बघा, आत्ता आली आहे बघा. एवढं भरलं आहे हे बघा. ते बघा कच्चे पण तोडते. कच्चे आहेत अम्मा. अरे मोर सगळा पाडला खाली. हे कच्चे दिसतंय तुला?
हे बघ हा क्या बात आहे क्या बात आहे. भरलेला हा बघ तुला 16 आणलंयस का इनफ्रेम करायला. तो आतमध्ये घुसतो बघतो बघ तिकडे. तो बघ 2-3 आहेत आतमध्ये. दिसले का. शाबाश शाबाश. घुस जा झाड में मेरे बेटे. शेर की औलाद है तू. घुस जा. हा सो गाईस आता वाजलेत 6 आणि एक बादली बघा ही झाली आहे फुल. मी आलो इथे हात धुवायला. आता जरा कमी काम आहे. बॉटल पकडा रे. हे बघा हे सगळे पहारेकरी आहेत. या चला ये रे राहून ये. बघा एवढी बोंड आपली अशीच वेस्ट जातात. एवढी बोंड आपली वेस्ट जातात. आता आपण एकदम एंडिंगला आलोय आपल्या इथे. या या बघा इथे पण बोंड आपली वेस्ट झालेली आहेत. कामगार इथेही बघा फुल पिंकी पॉंकी बनवून आली आहे. हो मॅडम बादली भरली पाहिजे तुझी. कधीपासून कळते तिची बादली बघा एवढीच. थोडं बडाबट चल. ते मागे काजू पडले. हे बघा कशी काम करते. हे बघ कसे आहेत सगळे खाल्लेले आहेत. मग तू का खाल्लंस हे. मी खाल्ले नव्हतं खायचंच ना. हे बघा याचा फेनी बनव. फेनी मॅडम फेनी बनव मस्तपैकी. हौद बांधा. हौद कशाला पाहिजे. गरम कशात करणार. अरे आहेस ना ते मोठा मटका होता ना तो. हे बघा फुल मज्जानी लाईफ. 2 तास झाले आता. हे बघा इथे बघा यांची फुल मस्ती चालू आहे. ए आता वरती तर अजून कृषी उठला नसेल ना. काय माहिती उठला असेल. मम्मी आहे वरती. बघू आता तर जाऊया वरती. मॅडम काहीतरी बनवणार आहे. काय बनवणार आहे का स्पेशल. मॅडम ते मॅगी घेऊन ये. मॅगी बनवून देते. सो आम्ही कुठच्या ठिकाणी आहे ते तुम्हाला सांगतो. आपण घरात जवळ आलो. आम्ही खालून वरती आलोय. हे बघा इकडे आपलं घर आहे आणि इकडे आम्ही आहेत. त्यांचे पप्पा काय बाहेर पडत नाहीत. काय पाय 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 बाहेर पडतं की नाही. पप्पांचे पाय बाहेर नाही पडत आहेत. ते बोंड ठेवलेत ना पाणी रस काढून टाक. चला निघालो आम्ही. चल चल या. तो अपन चालूए घरी. मस्त नहाएगा धोएगा थोड़ा सा लोअर बॉडी वर्कआउट करेगा और फिर मैगी खाएगा. तिथपर्यंत आहे आपलं. ती बांध दे ना तिथपर्यंत. आलात का. या ए ओजस्वी घेऊ मी. या घेतो मी. हा चले मी मॅगी आणतो खालून. तू येते मॅगी आणायला. चल चल. त्या काकीना मला बिया पण दाखवायचे मी कुठे टाकले मगासचे. तिकडे आता घरं बनतायत वरती डोंगरावरती. तुम्हाला दिसतंय का बघूया. हे बघा हे अपोजिट डोंगर आहे. सुसाट रस्ते बनवते. काय करायचे. हे बघा सूर्य बघा. हा 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 क्या बात आहे.
हा आलो आलो. काय बोललीस तू? काय पिकलंय? हा मी जस्ट बंद केला आणि काहीतरी हिने जोक मारला. परत एकदा पिकलंय आंबा. हे बघा हे काय बाहेर सोडत नाहीत. हे बघा हा आली नशात आली का फेनीची. हे झाड कसले सांग. हे झाड कसले सांग. हे काय माहिती रानटी आहे. रानटी झाड आहे हा. हे रानटी झाड आहे. मग बोराचं झाड आहे. बोरच आहे. हा. मी बघवतो तुला माहिती की नाही. खूप उतारड्या. चल रे. आता आम्ही आलोय वाडीत. खालती गाव हे बघा खालती घरत हे वाडी यांची. हॅलो इथे दुकान आहे छोटं. खालती अजून रस्ता जातो. अगं मी इथे खाली गावात आली. मग तू आहे का? असं आहे की आपल्या आजूबाजूला घरं आहेत पण खूप कमी आहेत. बाकी हे खाली 1 किलोमीटर आलोय की एवढे घरं आहेत. भरपूर आहे अजून पुढे पण आहेत. आता आम्ही निघालो. मालमत्ता घेऊन निघालोय. मालमत्ता पण जे मेन आम्हाला पाहिजे होतं चिकन ते नाही भेटलंय. हे बघ एवढं लांब आलोय आम्ही. कमीत कमी 3-4 किलोमीटर लांब आलोय आम्ही. काय करणार फक्त आणि बघता कोंबडी गेली आहे. गावी आलोय ना म्हणून. नाही तर मुंबईत तर काय घरी बसला चिकन. ए हा, नाही. खाली पाडू नको. कसं आहे वाराच्या हिशोबाने. इकडे आपलं कसं सगळी महाराष्ट्रीयन क्राऊड जास्त आहे त्यामुळे त्यामुळे त्यांना माहिती आहे की वार पाळतात म्हणून त्या हिशोबाने चालतं आता सगळं. आज उद्या वेनसडे उद्या भेटणार. उद्या 7 वाजताच दुकान उघडं होणार. 7 वाजता मी पहिला माणूस असून घ्यायला. चला सात वाजता. आता जाऊया घरी. चलो चले घर पे चले. सो गाईस आजचा दिवस एवढाच होता. आता एक वे प्रोटीन पेन आणि कच करून झोपून जाईन. कमर आणि पाय एवढे बेकार दुखत आहेत ना एवढे बेकार. तुम्हाला असं वाटलं असेल या व्हिडिओमध्ये की काही नाही एवढे सोपं काम आहे पण खूप टफ काम आहे. तर हे मी तुम्हाला खूप कमी पिरियडमध्ये दाखवलं आहे. असं तर काम खूप आहे. असं आम्ही रोज करतोय रोज. सो आता डायरेक्ट पडीक. सो माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि यासाठी पण शेअर करा की कोणी जरी गोवा बिवाचं असेल तर तिथपर्यंत पोचू दे आणि मला ते बोंडाचं पण काहीतरी सक्सेस होऊ दे. सो बस तो पण आपण एक बिझनेस चालू करू मग. थँक्यू सो मच. गुड नाईट.